नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात दिव्य भजन चॅनल आणि आपण आहोत जाते गावामध्ये. आणि हा जो निसर्गरम्य डोंगर दिसतोय आणि ही जी कमान आहे याच्या समोर जी रस्ता चालला आहे, आता आपण निघालो आहे पिनाकेश्वर मंदिराकडे. हा मंदिर भव्य आणि दिव्य असून या ठिकाणी तळापासून तर डोंगरांच्या उंचीपर्यंत हे 7 किलोमीटर अंतर आहे. आणि हा रस्ता म्हणजे देखील डोंगराळ भाग असल्यामुळे वळणाचा रस्ता आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे वळण आपल्याला दिसतंय. आणि हा रस्ता मात्र पूर्ण पिनाकेश्वर मंदिरापर्यंत शिमटी रस्ता केलेला आहे. पुरातन काळात हे संत जनार्दन स्वामी महाराज यांनी हे पहिलं मंदिर उभारलेलं आहे. आणि या ठिकाणी मंदिर उभारत असताना ग्रामस्थांनी सांगितले की या ठिकाणी कोणतीही वस्तू डोंगरावर नेल्या जात नव्हती, परंतु पिनाकेश्वर मंदिर निर्मिती करण्यासाठी गावकऱ्यांनी देखील आणि संत जनार्दन स्वामी महाराज यांनी देखील या मंदिरासाठी खालून वीट काही लागलेली सामग्री ही देखील वर नेण्याचा प्रयत्न केला. आणि त्या ठिकाणी असं भव्य दिव्य पिनाकेश्वर मंदिर उभारलं गेलं. जनार्दन स्वामी महाराजांनी पहिलं मंदिर हे पिनाकेश्वर महादेव मंदिर यांची निर्मिती केली. या देखील या मंदिराची निर्मिती झाल्यानंतर संत जनार्दन स्वामी महाराज नाशिक येथील तपोवन आश्रममध्ये गेले. पण पहिले ह्या मंदिराची निर्मिती केल्यानंतरच आपण बघू शकतो हे जो रस्ता दिसतोय हा वळवटी रस्ता असून या ठिकाणी आता 7 किलोमीटर रस्ता हा शिमटी केलेला आहे. त्यामुळे भक्तांना जाण्यासाठी किंवा काही अडचण नाही येऊ त्याकरता ही रस्त्याची सोय करण्यात आलेली आहे. आपण जे समोर जे डोंगर दिसतोय उच्च दूरचा तो डोंगर पिनाकेश्वर महादेव मंदिराचा आहे. आणि आपण घाट रस्ता असल्या कारणाने बघू शकता आम्ही आता समोर चाललो आहे. आणि अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता हे इकडच्या साईडला की ही डोंगराळ भाग आहे आणि रम्य वातावरण आहे. हे समोर दिसतंय हे डोंगराळ भाग असल्यामुळं आम्ही गाडीचं म्हणजे वेग कमी आहे त्या कारणामुळे थोडंसं असं वातावरण वाटतंय आम्हाला. आणि हा वळवंटी रस्ता असल्यामुळं थोडंसं गाडीचा वेग कमी केला आहे. आम्ही जसं जसं वर जायचा प्रयत्न करतोय तसं तसा उत्सुकता आम्हाला पिनाकेश्वर महादेव मंदिराची लागली आहे. बघू शकता आपण समोरच आता वळणा रस्ता आलेला आहे आणि त्यानंतर हे समोर दिसते वातावरण डोंगराचं. आणि गाडी चालवता वेळेस थोडंसं सतर्क राहण्याची गरज आहे, कारण की अळवळणी रस्ता असल्या कारणाने गाडी देखील आपल्याला स्लो चालवावी लागते. मात्र जसं जसं आम्ही वर चढतोय तसं तसं पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आम्हाला उत्सुकता लागली. त्यामुळे आता बघू थोड्याशाच वेळावर आपल्याला आता महादेव मंदिराचे हे बघू शकता. झाडाचे जे खूप असं आकर्षक दिसणारं जातेगाव येथील हे पिनाकेश्वर महादेव मंदिर आहे. मान्यता आहे की पुरातन काळात या ठिकाणी जे पिनाकेश्वर मंदिर होतं हे धाब्याने बांधलेलं थोडंसं एक छोटंसं मंदिर होतं. आणि ज्यावेळेस या ठिकाणी संत जनार्दन स्वामी महाराज आले त्यानंतर त्यांनी या मंदिराची जीर्णोद्धार केला. त्यानंतर जाते गावातील हे पहिलं पिनाकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी स्थापन झालं. पहिलं देखील हे मंदिर होतं पुरातन, पण त्या मंदिराची पुनर्निर्मिती झालेली नव्हती. मात्र संत जनार्दन स्वामी महाराज यांनी गावकऱ्यांच्या सोबत आणि स्वतः देखील अद्वस्तांनी त्यांनी हे मंदिर उभारलं गेलं. हे नक्कीच पाहण्याजोगी मंदिर आहे. आणि आता खूप अवघड रस्ता आहे त्यामुळं थोडंसं वेळ लागते वर जायला. आणि ही रस्ता म्हणजे 7 किलोमीटर अंतराचा आहे त्यामुळं. आणि आता हे बघा किती अवघड रस्ता आहे त्यामुळे थोडंसं वेळ लागतं. समोर असं वातावरण थोडंसं मावळलेलं दिसतं. आणि हे बघू शकता आपण हे नागमोडी रस्ता आहे. आणि वरून असं आता मी खूप वर गेलो त्यामुळं हा रस्ता आणि हे गाव समोर दिसते जे वातावरण दिसते व पांढरं सगळं गाव आहे. त्यामुळे जातेगाव हा खूप परिसर छान आहे. आणि हे बघा असा डोंगराळी भाग असल्या कारणाने जनार्दन स्वामी महाराज या ठिकाणी
कशा प्रकारे हे डोंगराळ भागात कसे चढले असतील हे बी देखील आश्चर्यजनक आहे. पण मात्र एक देवाच्या कार्याला कोणते काम कमी पडत नसल्याने आणि देव सतीला असलं ते कुठेही काही होऊ शकतं. या ठिकाणी जे दिसते हे पाण्याचं वरती एवढं डोंगरात पाणी असलं हे एक आश्चर्यजनक आहे. त्यामुळे हे पाणी पिण्याचं पाणी असल्याने आणि आता हे आपण आलेलो हे जे मंदिर दिसते समोर हे पिनाकेश्वर महादेव मंदिर. तसे भाविक भक्त या ठिकाणी देखील आलेले आहे, हे बघू शकता. आणि हे पिनाकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहे. हे मंदिर आहे अतिशय खूप वातावरणात आणि उंच ठिकाणी हे जे मंदिर दिसते. काही कामही देखील चालू आहे या ठिकाणी चालू आहे. ईश्वर येथील पुजाऱ्यांनी आपल्याला खूप अशी चांगली माहिती सांगितली. बघूया पुढे काय सांगितले महाराजांनी. दातेकोमध्ये उतरलं तर ते महादेव मंदिर उतरले तर 2 दिवस तिथे राहिले. त्याच्यानंतर 2-4 माणसं सांगितलं भाषेत होते तर मला डोंगरावर आमच्या गावच्या लोकांनी सांगितलं 2 लोकांनी बाबा तिथे काही राहायची सोय नाही काही नाही ते मी पुढच्या दिवस सोडलं. त्याच्यामुळे ते बाबा जे आले खाली पायचं सोडलं वर कशी आली काय ही सांगू शकत नाही. त्याने कालांतर तिथे आली त्यानंतर ती व्यवस्था पाहिली इथे राहिली. त्याच्यानंतर हे त्यांनी देव जे केले मंदिर बांधलं त्याचं आले तिथून ते मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. पहिलं मंदिर हेंबडपती होतं. अच्छा, हेंबडपती मंदिर होतं त्याला प्रदक्षिणा घालत होते डोलत तेव्हा ते पण कालांतर त्या डोलीत बसल्यानंतर हातपाय थोडसे आता आपण किती वेळ जर जास्त वेळ बसलो तर आपले बी हातपाय चालूच येते. डोलीत बसले त्याचे हातपाय कळून गेले त्यामुळे ते आजूच ते नंतर चालत नव्हते. त्याचे पहिले ते चालत होते कमीत कमी देवाला प्रदक्षिणा घालत होते. आता किती वर्षाचा काळ आहे बाबा? आता हे जवळ 64 मध्ये बांधकाम 68 त्याचं हे झालं 84 मधून 68ला 68ला. हा म्हणजे जवळ 64 मध्ये झालं. 61ला आले ते 84 मंदिर तयार झालं आणि ते 68ला त्यांचं जीर्णोद्धार तयार झाल्यानंतर ते इथून गेले. आता हे गावाच्या स्वाधीन दिलेलं आहे काही देवस्थान? गावाचे ट्रस्ट आहे. अच्छा, गावाच्या गावकरी मंडळ ट्रस्ट आहे. ट्रस्ट आहे. अच्छा, तर अजून काही माहिती त्यांची जुनी अशी काही सांगितलं जाईल का तुम्हाला? इथे अनुभव आलेला त्यांना. पिनाकेश्वर मंदिराचं नाव पहिलं होतं का नंतर? मंदिर नाव पहिलं होतं पिनक जीर्णोद्धार म्हणजे पिनक नावाच्या धडशी बांधित दिलं होतं. हे खालच्या जे मूर्त्या 2 आहे हे जुन्या पुरातन काळ स्वयंभू मूर्त्या होत्या. ते आता झाकलेले सध्या त्या झाकलेले कारण ते आता काही पहिलं खाली होतं पाणी निघून जाईल पुरातन पाणी झालं जागा म्हणते ते आता झाकून राहिले लोक काय दही बरी हाईट 2 असं कुंड दिसतं ते कशाचे कुंड? पाणीवर पाणी कुंड घ्या काय ना पाण्याचं कुंड आहे पाणी पिण्यासाठी. काय नाव आहे त्या कुंडाईचं? कुंडच म्हणतात त्याला टाक्या म्हणते आमच्याकडे. अच्छा अच्छा, इकडे एक होतं पहिलं आणि इकडे एक होतं. आता नंतर बाबाजी परत 2 बांधले. एकूण 3 झाले एकूण 1. आता इथं कधी असं लोक जास्त येतात संख्येनं असं? जास्त म्हणजे यात्रा आणि श्रावण महिन्यात. श्रावण महिन्यात चैत्र मध्याला येतात यात्रा म्हणून वर्षा काठी शिवरात्रीला येतात. पण श्रावण महिन्यामध्ये आम्ही 24 घंटे 3-4 घंटे नंबर लागत नाही या लाईनने. अच्छा, अजून काही असं त्याच्या बाबाची आठवणी वगैरे असं काही थोडे असं कोणी म्हणतात की थोडे थोडे दगड जमा करत करत बाबा वर आले नंतर दगड इथं झाल्यानंतर मंदिर बनलं? बाबा आपण ते खेळ आपण लोक बाबा सांगत होते झापेल तेवढं तुम्ही वस्तू आणा झापेल तेवढं तेव्हा रोड नव्हता ना. अच्छा, झापेल तेव्हा वाळू आणा असं आपल्याला झापेल तेवढी त्या पण सांगत होते बाबाची. गावातल्या लोकांनी डोक्यावर याच्यावर 2 मंदिर बांधलेले. गावातले म्हणा तुमचा यायचे दर्शन जसे पहिले तर प्रथम गावाकडे येणार आहे कारण बाहेर गाव कधी माहीत होणार आहे. आता आपण पत्रिका लागणे छापतो आपल्या घरातल्या गावातल्या लोकांना माहीत राहतं नंतर आपल्याला बाहेरच्या लोकांना माहीत तसंच आहे. पण जातेगावपासून हे मंदिर किती उंचावर आहे असं काही वाटतं? जवळजवळ 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर. हा रस्ता खूप चांगला केला आहे. आत्ता झाला रस्ता. अच्छा, पहिला म्हणजे होता पण मोटरसायकल पहिल्या एवढ्या गाडी येत नव्हत्या लोक घाबरायचे. पण आता ही 80 मोठे गाड्या मोठे ट्रक वगैरे 36 टन खडी करून ते येऊ शकतात. बरं, तुम्ही किती वर्षापासून पूजा वगैरे? मी 14 होतो नंतर खाली गेलो. पहिलं बाबाजी असताना माझं अनुष्ठान व्हायला बाबाजी काळातलं त्या काळात त्यानंतर मी अनुष्ठान काही केलं नाही. आता जवळ मला श्रावण पण मग 1.5 वर्ष होतं. अच्छा, मग तुम्हाला काही याच्यात असा अनुभव वगैरे आला काही गोष्टी? काहीच नाही काहीच आम्हाला काय दाखवलं काहीच भीती नाही आम्हाला काहीच वाटलं नाही. पण असं पाळीव प्राणी काही असं माझ्या आता इथं 3 गावाची शिव लागतात म्हणे. हो, त्याचं कसं माहिती? जळगाव जिल्हा औरंगाबाद जिल्हा ही जे मध्ये ही जे नाशिकमध्ये आलं ही जे शेड आहे हे खालच्या झाडाच्या खाली गेलं जळगाव जिल्हा लागतो. हे टेक म्हणजे खाली गेलं का औरंगाबाद जिल्हा लागतो. अच्छा, 3 जिल्ह्याची शिव आहे. शिवाय म्हणजे पण मिळ नाही कसं आहे पहिल्या प्रथम लोक म्हणत होते ज्याच्या 3 जिल्ह्यात 3 पाट्या भरतो धान ज्याच्यापर्यंत खाल्लं तो त्याचा असं म्हणत होते पहिल्या. मग आता हे पिनाकी मंदिर कोण्या जिल्ह्यात खाल्ल्यामुळे नाशिकमध्ये गेलं. मग आता हे पिनाकेश्वर मंदिर कोण्या जिल्ह्यात गेलं? हे नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुका. नांदगाव.
चला बाबा नाव काय आपलं? भाईनाथ प्रल्हाद सोडून